नमस्कार मित्रांनो, आज आपण एक गणित पाहणार आहोत. तर ते गणित आहे कार आणि सायकल यांची एकूण संख्या 8 आहे. बरं, त्यांच्या चाकांची एकूण संख्या 30 आहे. तर तर अनुक्रमे कार व सायकल यांची संख्या किती, असे गणित लिहिलेलं आहे. हे अशा प्रकारचे गणित सतत स्पर्धा परीक्षेमध्ये विचारत असतात. या गणिताला आपण कशा प्रकारे सोडवायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. इथे मी गणितात जशी माहिती सांगितली तशी लिहून घेतलेली आहे. बरोबर, इथं लिहून घेतलेलं आहे एकूण वाहने आपल्याला 8 दिलेले आहेत. बरोबर, एकूण वाहने किती आहेत आपल्याजवळ? 8 आहेत. चाकांची संख्या किती आहे? 30 आहे. आणि कार आणि सायकल अनुक्रमे कार आणि सायकल त्या अनुक्रमे यांची संख्या किती असेल हे आपण एका आता सोप्या पद्धतीद्वारे, ट्रिक वगैरे काही नाही, सोडवत गेल्यानंतर आपल्याला समजेल ते आपण ते पाहूया. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया. समजा आता कारची संख्या आपण x गृहीत केली. बरोबर, कारला मी k घेतो. k बरोबर x. बरोबर, k बरोबर x. एका कारला चाके किती असतात? 4 असतात. ओके, म्हणून चाकांची संख्या मी k बरोबर 4x. एका कारचे चाकांची संख्या 4x. बरोबर, आणि सायकलला मी c कन्सिडर करतो. ओके, सायकलला c कन्सिडर करतो. तर सायकलची संख्या किती? इथं आपण x घेतले. जर समजा x ही कारांची संख्या असेल एकूण, बरोबर, x ही कारांची संख्या असेल तर 8 मधून x गेल्यानंतर आपल्याला सायकलची संख्या मिळून जाईल. म्हणून मी इथं सायकलची संख्या घेतो 8 - x. इथं तुम्ही बघा, आता मी तर का असं घेतलं, समजा कारांची संख्या आहे 5. ओके, फक्त गणित करा. कारांची संख्या किती आहे? 5 आहे. 5च्या जागी आपण काय घेतलंय? x घेतले. बरोबर, k ची संख्या किती आहे? 5. c ची संख्या म्हणजे सायकलची संख्या काय घेतली आपण? 8 - x. 8 - x. बरोबर, म्हणजे c ची संख्या काय? 8 - 5. c ची संख्या 3. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे सायकलची संख्याची मिळून जाईल. फक्त आपण हे इथं गृहीत धरण्यासाठी हे असं केलं होतं. बरोबर, मग मी इथं आपण इथे सायकलची संख्या काय घेऊ शकतो? 8 - x. बरोबर, तर मग सायकलच्या चाकांची संख्या किती असेल? चाकांची c बरोबर, एका सायकलला 2 चाक असतात. बरोबर, 2 कंसात 8 - x. हे 8 - x सायकलची संख्या, एका सायकलला 2 चाक, अशा प्रकारे इथे आपल्याला आता येऊन जाईल. आता याच्या पुढची स्टेप काय? आपल्याला इथं काय दिले माहितीमध्ये पहा, चाकांची संख्या. बरोबर, एकूण चाकांची संख्या दिलेली आहे आपल्याला. बरोबर, एकूण चाकांची संख्या किती आहे? 30 आहे. आपल्याला काय एकूण चाकांची संख्या म्हणजे कशाची? कारच्या आणि सायकलच्या चाकांची संख्या मिळून एकूण 30 आहे. मग आपण तसं लिहू शकतो, x प्लस 4x प्लस 2 अंडर ब्रॅकेट 8 - x इज इक्वल टू 30. ओके, आता इक्वेशन सॉल्व करायचं. इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला याचं उत्तर मिळून जाईल. 4x प्लस 2 × 8 16 x बरोबर 2x इज इक्वल टू 30. सारख्या टर्म्स बाजूला काढून घेऊया आपण, सारखी चलं. 4x - 2x प्लस 16 इज इक्वल टू 30. हे सॉल्व करूयात आपण. इथे येईल 2x बरोबर 13 - 16, अधिक होतं तिकडे जाऊन वजा होईल. 30 - 16, 2x बरोबर 17, 14, 2x बरोबर 14. तर x बरोबर काय येईल? इकडचं मी भागाकारात 14/2. x बरोबर काय म्हणजे 7 येईल आपल्याला. x बरोबर काय येईल? 7 येईल. बरोबर, x बरोबर काय येईल? इथं x बरोबर 7 आले. ओके,
एक्स बरोबर आपलं काय येऊन जाईल 7 येऊन जाईल बरोबर. एक्स इज इक्वल टू 7. एक्स ही संख्या कशाची आहे? एक्स ही संख्या कशाची आहे? के म्हणजेच कारांची किती संख्या आहे? एक्स आहे बरोबर. मग जर कारांची संख्या एक्स आली लिहितो आता मी लगेच. कारांची संख्या 7 बरोबर म्हणजेच एक्स. ओके. आणि सायकलची संख्या किती होती? 8 - एक्स बरोबर. सायकल एक्स आपल्याला काय आले? 7. 8 - 7 बरोबर 1. म्हणजे काय येईल? अनुक्रमे कारांची सायकलची संख्या 7 आणि 1. आता याच्या पडताळणीसाठी आपण काय करू शकतो? कारांची संख्या 7 आहे आणि सायकलची संख्या 1 आहे. चाकांची संख्यांची बेरीज 30 आहे का बघायचं आपल्याला बरोबर. 4 × x म्हणजे 7 × 4 अधिक 2 कंसात 8 - x 7 × 28 अधिक 8 × 2 = 16. इथं x जागी आपण काय x आपलं काय आलेलं आहे? x आपलं काय आलेलं आहे? 7 बरोबर. 7 7 × 4 28. 8 - x ची किंमत काय दिली आपली? 1. म्हणजे आपण 2 × 1 काही 1 येऊन जाईल. सॉरी 2 × 1 2 येऊन जाईल. 28 आणि 2 30. चाकांची संख्या किती आहे? 30 आहे. अशा प्रकारे आपण एखाद्या कोठ्यातील गायींची व गायींची व कोंबड्यांच्या डोक्यांची व पायाची संख्या दिली असेल तर काढू शकतो. म्हणजे असं एका ठिकाणी 4 एका ठिकाणी 2 दिलं असेल तर आपण ते एकदम सोप्या पद्धतीने असं आपण काढू शकतो. फक्त आपल्याला स्टेप बाय स्टेप करत जाणं आवश्यक आहे. स्टेप बाय स्टेप करल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आरामात मिळून जाईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. This is equation.